रायगढ़ जिले में शिंदे शिवसेना ने जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में अपना दबदबा बनाना शुरू कर दिया है। 5 राजनीतिक दलों के समर्थन से सुमित काते की जीत लगभग तय मानी जा रही है। पार्टी ने जनता को बेहतर विकास और न्याय का आश्वासन दिया है। रायगढ़ के नागोठाणे प्रभाग में शिंदे शिवसेना को उद्धव ठाकरे की शिवसेना, कांग्रेस, आरपीआई और एनसीपी का सहयोग मिला है। इस गठबंधन से सुमित काते के लिए चुनाव जीतना आसान हो गया है। विपक्ष यह दावा कर रहा है कि दोनों शिवसेना साथ नहीं है, लेकिन 5 प्रमुख नेताओं ने एकता का भरोसा दिया है। सुमित काते को युवा और प्रभावशाली नेता माना जाता है, जिनके नेतृत्व में क्षेत्र के विकास की उम्मीद है। महाविकास आघाड़ी की ओर से अंजलि ईराजी दुर्गावले और अरुणा जानू भी पंचायत समिति चुनाव में सक्रिय है। सुमित काते को जनता का व्यापक समर्थन प्राप्त है और वे नागोठाणे में पार्टी की पकड़ मजबूत बनाएंगे। आणि आता या पार्टीमध्ये जे 5 पक्ष मिळाले आहेत त्यांचा सर्वांचा एकच ध्येय आहे की येणाऱ्या या 5 तारखेच्या निवडणुकांमध्ये काते साहेब आणि 2 उमेदवार जे आहेत महिला त्यांना पण निवडून भरघोस मताने देणार आहेत अशी लोकांची अपेक्षा आहे। मी काँग्रेसतर्फे माझं हे मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी सुमित काते हे शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत। तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पंचायत समिती गणासाठी अंजलीताई दुर्गावले व सुकेली गणामधून अरुणाताई हंबीर या उभ्या आहेत। तरी आमच्या या परिवर्तन विकास आघाडीतर्फे या 3 उमेदवारांना आम्ही विजयी करण्याचं ठरवले आहे। 5 पक्ष जे आमच्या सोबत जे आता आलेले आहेत आणि 5ही पक्षांनी जी आम्हाला जी ताकद दिलेली आहे, ही ताकद घेऊन आम्ही आज जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार। तसेच आम्ही जे 2 जिल्हा पंचायत समितीचे सदस्य दिलेत, हेही त्या पंचायत समितीवरती आपले झेंडे फडकवणार आहेत। त्यामुळे विजय हा निश्चितच आहे। आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी पहिले जायचो त्यावेळी विकास कामाची नारळ कधी फोडली नव्हती, पण कबड्डी क्रिकेटची नारळ फोडण्यासाठी आम्ही नक्की गेलो होतो। त्या तरुण लोकांचा, तरुण मुलांचा पाठिंबा आजच्या दिवशी तुम्हाला सांगतोय मी की सुमितजी काते यांचा विजय निश्चित आहे। कारण एक तरुण तडफदार उमेदवार आज या विभागाला मिळालेला आहे। तसेच आमच्या सोबत त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद सुद्धा त्यांना मिळालेली आहे। काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद त्यांना मिळालेली आहे। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय यांची ताकद सुद्धा आज आमच्या युतीमध्ये सामील झालेली आहे। त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चितच असणार आहे। आजची ही जिल्हा परिषद निवडणुकी संबंधात जी महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा पहिल्यांदाच सहभागी झाला आणि आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विचाराने, एक दिलाने, एक मनाने सर्वांनी ठरवून सुमितजी काते हे जे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, त्याच्यानंतर पंचायत समितीचे उमेदवार। न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल, हर क्षण, हर सच।